नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा भेटतोय इयत्ता 9वीच्या जो आपण तिसरा धडा सुरू केला होता करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमध्ये। या मागच्या चॅप्टरमध्ये आपण अभ्यासलं होतं पहा पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स अँड फ्री इलेक्ट्रॉन्स या विषय अभ्यास केला होता। आपल्याला या लेक्चरमध्ये आपल्याला जे काही करंट फ्लोइंग थ्रू वायरमधून इलेक्ट्रिक करंट जो आहे हा कसा फ्लो होतो हे आपल्याला अभ्यासायचं आहे। ठीक आहे, सर्वांना माहिती असेल पहा मेटल वायर म्हणजे कोणताही धातुरूप वायर घ्या। जसं की आपण काय घेतलं, असं जे आहे मी वायरची फिगर काढते। ठीक आहे, वायर आहे, या ठिकाणी आपण वायरचा एक तुकडा घेतलेला आहे फॉर एक्झाम्पल। ओके, मग आता यामध्ये आपल्याला सांगता येईल if this conducting wire is not connected to a cell, जर आता हा कंडक्टिंग वायर जो मी घेतलेला आहे हा कोणत्या सेलला कनेक्ट आहे का? नाहीये। कोणत्या सेलला काय नाहीये, हा कनेक्ट नाही। मग हा जर कोणत्याही सेलला कनेक्ट नसेल तर मग यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होईल का रे? होणार नाही। जोपर्यंत आपण हा वायर जो आहे हा इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये किंवा इलेक्ट्रिक सेलला अटॅच करत नाही तोपर्यंत हा जो काही कंडक्टिंग वायर आहे यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार नाही। मग हेच तुम्हाला सांगितलंय, इफ अ कंडक्टिंग वायर इज नॉट कनेक्टेड टू अ सेल्स अ फ्री इलेक्ट्रॉन्स मूव रँडमली इन ऑल डायरेक्शन इन द स्पेस बिटवीन द ॲटम। पहा, मग या ठिकाणी जे काही या मेटल्समध्ये आपल्याला माहिती आहेत ॲटम्स असतात म्हणजे अणू असतात। मग या अणूंच्या मध्ये जेवढा गॅप असतो, स्पेस असतो म्हणजे मोकळी जागा असते, तर या मोकळ्या जागेमध्ये आपल्याला हे इलेक्ट्रॉन जे आहेत हे काय करताना मूव रँडमली म्हणजे काय, यादृच्छिक गतीने आपल्याला फिरताना दिसून येतात। कोणत्या गतीने? यादृच्छिक, रँडम मोशन म्हणजे कुठेही मनसोक्त कोणत्याही दिशेला ते काय होताना फिरताना आपल्याला दिसून येतात। पण केव्हा? व्हेन दिस कंडक्टिंग वायर आर नॉट अटॅच और कनेक्ट to the cell or a battery, then the free electrons move randomly in all direction in the space between the atoms. Then पहा, when we connect the end of the wire to the two terminals of cells, जर पहा या वायरचे जे काही टू एंड्स आहेत म्हणजे हे वायरचे जे काही दोन टोके आहेत ते जर आपण सेलच्या या ठिकाणी आपण काय घेतली, अशी एक सेल घेतली, तर या सेलच्या टू टर्मिनल्स म्हणजे दोन टोकांना हे जर काय केले आपण कनेक्टिंग वायरचे टू एंड्स हे या सेलला जर कनेक्ट केले तर काय होईल बरं? टू टर्मिनल्स ऑफ अ सेल, इलेक्ट्रिक फोर्स ॲक्ट ऑन अ इलेक्ट्रॉन। तर या कशावरती रे? या इलेक्ट्रॉन्सवरती फोर्स ॲक्ट होतो। फोर्स म्हणजे काय? बल लावलं जातं। कशावरती? या इलेक्ट्रॉन्सवरती फोर्स ॲक्ट होतो आणि फोर्स ॲक्ट झाल्याच्या नंतर निगेटिव्हली चार्ज दे स्टार्ट मूविंग फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल्स ऑफ द सेल। देन पहा, जेव्हा या इलेक्ट्रॉन्सवरती फोर्स ॲक्ट होतो, कोण फोर्स ॲक्ट करतं? हे सेल ज्या वेळेस फोर्स ॲक्ट करतात तेव्हा काय होतं रे? या ठिकाणचे जे काही इलेक्ट्रॉन्स असतात तर हे इलेक्ट्रॉन्स कुठून कुठे फ्लो होत असतात? निगेटिव्ह टर्मिनल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे निगेटिव्ह टोकाकडून ऋण टोकाकडून कोणत्या टोकाकडे? धन टोकाकडे फ्लो होताना आपल्याला दिसून येतात। अशा प्रकारे काय होतात, हे इलेक्ट्रॉन जे आहेत हे कसे मूव्ह होतात? निगेटिव्ह टर्मिनल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल। याच्या अगोदर होत होते का? जेव्हा आपण हा कनेक्टिंग वायर कोणत्याही सेलला अटॅच केला नव्हता, कनेक्ट केला नव्हता, त्यावेळेस यामधले फ्री इलेक्ट्रॉन्स कसे मूव्ह होत होते? रँडमली
ऑल डायरेक्शन, कोणत्याही दिशेला यादृच्छिकपणे मुक्त होती. परंतु जेव्हा आपण याची जी काही कंडक्टर वायरची जी 2 एंड्स आहेत हे कशाला कनेक्ट केले, कनेक्टेड टू द 2 टर्मिनल्स ऑफ अ सेल्स, या सेलच्या 2 टोकांना ज्यावेळेस आपण या कनेक्टिंग वायरची टोके जोडली तेव्हा या इलेक्ट्रॉनवरती काय ॲक्ट झाला, फोर्स ॲक्ट ऑन दिस इलेक्ट्रॉन्स अँड दे मूव्स फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू द पॉझिटिव्ह terminals, that is lower potential to the higher potential. Electrons move from lower potential to higher potential or negative terminal to the positive terminal of a cell. अशा प्रकारे काय होतील, हे इलेक्ट्रॉन्स मूव्ह व्हायला सुरुवात होईल ड्यू टू दिस फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. मग असं इलेक्ट्रॉनच्या फ्लोमुळे म्हणजे वाहनामुळे करंट स्टार्ट फ्लो थ्रू द वायर. मग हे इलेक्ट्रॉन अशा प्रकारे रे काय होतात रे, वाहिल्या जातात. तर अशा प्रकारे वाहिल्यामुळे काय होतं, यामधून करंट हा काय होतो, फ्लो व्हायला सुरुवात होतो. करंट फ्लोईंग थ्रू द वायर, या वायरमधून विद्युतधारा प्रवाहित व्हायला सुरुवात होते. अँड दिस मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज इरेग्युलर बट दे आर डेफिनाइट नॉन झिरो व्हॅल्यू टू दिअर ॲव्हरेज व्हॅलॉसिटी. पहा, दिस मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन, ही जी काही इलेक्ट्रॉनची गती आहे मूव्ज होण्याची, निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल जे मूव्ज होत असतात, तर ही मोशन कशी सांगितलेली त्यांनी, इरेग्युलर म्हणजे काय, अनियमित आहे. परंतु पहा, देअर इज अ डेफिनाइट नॉन झिरो व्हॅल्यू, परंतु ही शून्य तर आहे का, नाही, ही डेफिनाइट शून्य नाही. देअर ॲव्हरेज व्हॅलॉसिटी, तर ती काय आहे, सरासरी चालीने सुरुवात केली जाते. म्हणजे शून्य नसून कोणत्या चालीने सुरुवात होते, त्याची ॲव्हरेज व्हॅलॉसिटी म्हणजे सरासरी चालीने याची सुरुवात केली जाते. हे आपल्याला यावरून लक्षात येतं. लक्षात आलं असेल पहा, जेव्हा इलेक्ट्रॉन जो काही मेटल वायर आहे हा सेलला अटॅच केलेला नसतो, कनेक्ट केलेला नसतो, त्यावेळेस इलेक्ट्रॉन, फ्री इलेक्ट्रॉन्स मूव ऑल direction in the wire, and when these wires are connected to the battery or cell, these electrons are move in a one direction, that is negative to positive terminals. Okay, हे आपल्याला यावरून लक्षात येतं. परंतु पहा, याची जर कन्व्हेन्शियल डायरेक्शन आपण जर पाहिली तर कन्व्हेन्शियल डायरेक्शन जी असते ही कशी असते रे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असते. परंतु आपण कसं दाखवतो, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह दाखवत असतो. हे आपल्याला माहिती आहे, पुढे दिलेलं आहे. काय सांगितलं, इलेक्ट्रॉन मूव्ह फ्रॉम निगेटिव्ह एंड टू पॉझिटिव्ह एंड कन्व्हेन्शियली, बट पहा, द डायरेक्शन ऑफ करंट फ्लो इज टेकन to be a opposite direction, that is a flow from electron from positive end to the negative. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह हे आपण कन्व्हेन्शियली दाखवतो. म्हणजे दाखवताना कशी दाखवतो, निगेटिव्हकडून कुठे जाते, पॉझिटिव्हकडे. परंतु जर ॲक्च्युअलमध्ये इलेक्ट्रॉन कसे मूव्ह होत असतात, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह मूव्ज होत असतात. म्हणजे धन टोकाकडून ऋण टोकाकडे, विद्युत घटाच्या धन टोकाकडून ऋण टोकाकडे फ्लो होताना आपल्याला दिसून येत असतात. हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पहा, यावरून आपल्याला इलेक्ट्रिक करंट हा पॉईंट पाहायचा आहे. हे लक्षात आलं असेल, करंट वायरमधून कसा फ्लो होतो. तर यावरून आपल्याला पाहायचं आहे, पहा, इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारा. आता इलेक्ट्रिक करंट, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक करंट, हे आपल्याला पाहायचं आहे. करंट म्हणजे काय, तर या अगोदर पहा, इलेक्ट्रिक करंट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू अ कंडक्टर. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, की कंडक्टरमधून इलेक्ट्रॉन काय होण्याची फ्लो, म्हणजे इलेक्ट्रॉन वाहने, याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू अ कंडक्टर. म्हणजे वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह, त्याला आपल्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रिक करंट. काय डेफिनेशन सांगता येईल आपल्याला, द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू अ कंडक्टर
इज अ इलेक्ट्रिक करंट. पहा क्वांटिटेटिव्हली करंट, व्हॉट इज मीन बाय करंट, परंतु करंट म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय हे तर माहिती आहे, परंतु जर करंट म्हणजे काय जर विचारलं तर त्याची डेफिनेशन काय सांगता येते. द चार्ज passing through a conductor in unit mass is called, unit mass आलं, unit time is called करंट. काय डेफिनेशन करंटची पहा. द चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर इन अ युनिट टाइम इज कॉल्ड करंट. म्हणजे एकक कालावधीतून वाहकातून वाहणाऱ्या प्रभारास आपल्याला काय म्हणायचं आहे, करंट म्हणजे विद्युत धारा असे म्हणतात किंवा विद्युत प्रभार असं म्हणतात. काय सांगितलेले करंटची डेफिनेशन काय आहे. द चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर इन अ युनिट टाईम म्हणजे एकक कालावधीत काय केलं जातं, वाहकातून वाहणाऱ्या विद्युत प्रभारा एवढंच आहे असं आपल्याला यावरून सांगता येतं. पण मग पहा यामध्ये आपल्याला काय सांगता येईल. आपण करंटची डेफिनेशन पाहिली. करंट जे आहे तर हे करंट कशाने डिनोटेड करतात हे लक्षात घ्या. पहिल्यांदा करंटची डेफिनेशन पाहिल्याच्या नंतर करंटचं डिनोटेशन आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. करंट कशाने डिनोटेड करतात, आयने डिनोट करतात. कशाने डिनोट करतात, आयने डिनोट केलं जातं. आणि यावरून पहा करंटचा आपल्याला फॉर्म्युलाही माहिती असणं आवश्यक आहे. करंटचा फॉर्म्युला आहे पहा, करंट इज इक्वल टू, करंट हे कशाने डिनोटेड केलं जातं, आयने डिनोट करतात. करंट इज इक्वल टू चार्ज, कारण की चार्ज पासिंग थ्रू होतोय ना, पासिंग थ्रू अ कंडक्टर. किती टाईममध्ये रे, युनिट टाईम म्हणजे चार्ज अपॉन टाईम. आणि चार्ज आहे हे कशाने डिनोटेड केलं जातं आपल्याला माहिती आहे, क्यूने, आणि टाईम हा टीने. म्हणजेच आपण याला शॉर्टमध्ये कसं लिहू शकतो, आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. ओके, आलंय लक्षात. मग आता यावरून आपण हे काय पाहिलं, आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. मग यावरून आपण याचं एसआय युनिट पण पाहू शकतो. काय एसआय युनिट पहा, करंटचं आपल्याला एसआय युनिट सांगता येतं. आपल्याला युनिट ऑफ चार्ज माहिती आहे, करंटचं आपण काढू. चार्जचं युनिट काय आहे, कुलोम. काय आहे चार्जचं युनिट, कुलोम. आणि टाईमचं काय आहे रे, सेकंद. मग कुलोम पर सेकंद म्हणजेच सी एस, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, सी एसला ॲम्पियर असं म्हणतो. काय म्हणतो, ॲम्पियर. आणि ॲम्पियर कशाने डिनोटेड करतात, एने डिनोट केलं जातं. कशाने डिनोट केलं जातं, एने. लक्षात ठेवायचे पहा या ठिकाणी युनिट ऑफ चार्ज काय आहे, याचा युनिट कुलोम आहे आणि टाईमचं काय आहे, सेकंद. मग आता करंटचं आपल्याला त्यावरून काय काढता येतं, युनिट काढता येतं, काय, कुलोम पर सेकंद. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, ॲम्पियर असं म्हणत असतो. अँड करंट इज एक्सप्रेस इन ॲम्पियर डिनोटेड बाय ए. ओके, मग आता या ठिकाणी आपल्याला कुलोमचं, तर कुलोम आपण कशाचं आहे, हे चार्जचं युनिट एसआय युनिट कुलोम आहे. पण सी जी एस युनिट हे कोणाला माहिती नाही आहे. चार्जचं सी जी एस युनिट आपल्याला सांगता येतं पहा, स्टेट कुलोम. काय म्हणता येतं त्याला, स्टेट कुलोम. हे कशाचं युनिट आहे, चार्जचं सी जी एस युनिट आहे. आणि याला आपण जर 1 कुलोम इज इक्वल टू हाऊ मेनी स्टेट कुलोम जर म्हटलं, म्हणजे 1 कुलोम म्हणजे किती स्टेट कुलोम जर असं आपल्याला सांगता आलं तर ते सांगता येतं 3 × 10⁹ स्टेट कुलोम. हे तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे. याचं स्टेट कुलोम जर 1 कुलोम इज इक्वल टू हाऊ मेनी स्टेट कुलोम, 3 × 10⁹ स्टेट कुलोम हे आपल्याला सांगता येतं पहा.
आपण कशाचं पाहिलं, इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन पाहिली, करंटची पाहिली, त्यानंतर करंटचा फॉर्म्युला पाहिलेला आहे, त्याचं डिनोटेशन पाहिलं, त्याचं SI युनिट पाहिलं, करंटचं काय SI युनिट ॲम्पियर आहे, चार्जचंही पाहिलं, कुलोम आहे, टाईमचं सेकंद आहे, आणि त्यावरून करंटचं काय आलं ॲम्पियर. चार्जचं SI युनिट जे होतं हे कुलोम, आणि CGS युनिट जर विचारलं तर ते काय आहे, स्टेट कुलोम आहे, आणि 1 कुलोम इज इक्वल टू हाऊ मेनी स्टेट कुलोम, 3 × 10⁹ स्टेट कुलोम असं सांगता येईल. द चार्ज ऑफ 1 इलेक्ट्रॉन. पहा आता या आपल्याला माहिती आहे की या चार्ज म्हणून, प्रभाव म्हणून काय फ्लो होतात रे, असे इलेक्ट्रॉन फ्लो होत असतात. मग एक इलेक्ट्रॉनची जर किंमत विचारलं कुलोममध्ये, 1 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू हाऊ मेनी कुलोम, तर आपल्याला काय सांगता येईल, किती कुलोम आहेत, त्याची किंमत 1 × 1.6 × 10⁻19 कुलोम. एका इलेक्ट्रॉनची, 1 इलेक्ट्रॉनची जर किंमत विचारलं तर ती किती आहे व्हॅल्यू, 1 इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू 1.6 × 10⁻19 कुलोम एवढी काय एका इलेक्ट्रॉनची किंमत आहे. आता यावरून आपण शिकलो, तर यावरून आपल्याला ॲम्पियरची पण डेफिनेशन आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. 1 ॲम्पियर, व्हॉट इज मीन बाय ॲम्पियर, तर आपण ॲम्पियरची डेफिनेशन लिहून घेऊ. पहा, 1 ॲम्पियर current, 1 ampere current is said to be to flow in a conductor if 1 coulomb 1 coulomb charge flow 1 coulomb charge flow through if every second. पहा काय सांगितलेलं आहे, 1 ॲम्पियर, व्हॉट इज बीन बाय 1 ॲम्पियर, तर 1 ॲम्पियर करंट इज सेड टू बी फ्लो इन अ कंडक्टर. काय, 1 ॲम्पियर करंट कंडक्टरमधून वाहणं म्हणजे काय, इफ 1 कुलोम चार्ज फ्लो थ्रू एव्हरी 1 सेकंद, म्हणजे एका सेकंदामध्ये या वायरमधून 1 कुलोम एवढा जर करंट फ्लो, एवढा जर चार्ज फ्लो होत असेल तर त्यामधून किती करंट फ्लो होतोय, 1 ॲम्पियर एवढा करंट काय होतोय, फ्लो होतोय. आलंय लक्षात. एका सेकंदामध्ये जर 1 कुलोम एवढा चार्ज फ्लो होत असेल तर किती ॲम्पियर इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो, त्यामधून 1 ॲम्पियर एवढा करंट काय होतो, फ्लो होताना आपल्याला दिसून येतो. काय ॲम्पियरची डेफिनेशन, 1 ॲम्पियर करंट इज सेड टू बी फ्लो इन अ कंडक्टर इफ 1 कुलोम चार्ज फ्लो थ्रू एव्हरी सेकंद, प्रत्येक सेकंदाला जर 1 कुलोम एवढा प्रभार प्रवाहित होत असेल तर 1 ॲम्पियर करंट प्रभार विद्युतधारा ही वाहकातून वाहिली जाते असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच 1 ॲम्पियर इज इक्वल टू 1 कुलोम अपॉन 1 सेकंद हे आपल्याला सांगता येतं. पहा, डू यू नो मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे स्मॉल व्हॅल्यू ऑफ करंट, कशाची, करंटची आपल्याला स्मॉल व्हॅल्यू पाहिजे. जशी आपण पोटेन्शियल डिफरन्सची पाहिली होती ना, तशीच आपल्याला काय पाहिजे, करंटची पाहिजे. तर पहा, 1 मिली ॲम्पियर, एम ए म्हणजे काय, मिली, 1 मिली ॲम्पियर म्हणजे हाऊ मेनी ॲम्पियर, 10⁻³ ॲम्पियर, अँड 1 मायक्रो ॲम्पियर इज इक्वल टू हाऊ मेनी ॲम्पियर, 10⁻6 ॲम्पियर असं आपण सांगू शकतो. हे आहेत स्मॉल व्हॅल्यूज. यानंतरचा जो काही आपला एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासू.
ओके, आपण जे एक्झाम्पल आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहायचं होतं ते आपण आत्ताच पाहून घेऊ, कारण की एकच एक्झाम्पल आहे. म्हणजे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये न्यू पॉईंट स्टार्ट करू. हा ॲम्पियरवरचं करंटवरचं जो काही एक्झाम्पल आहे हे आपण आत्ताच घेऊ. तर पहा, आपल्याला काय एक्झाम्पल दिलेलं आहे. अ करंट ऑफ 0.4 ॲम्पियर, करंट ऑफ 0.4 ॲम्पियर फ्लो थ्रू अ कंडक्टर फॉर 5 मिनिट्स. हाऊ मच चार्ज वुड हॅव पास थ्रू द कंडक्टर. आपल्याला काय दिलेलं आहे, एक कंडक्टर दिलेला आहे असा, आणि या कंडक्टरमध्ये करंट हा किती फ्लो होतोय सांगितलंय त्यांनी, 0.4 ॲम्पियर. किती सेकंदामध्ये, किती मिनिटामध्ये, मिनिटमध्ये दिलंय. 5 मिनिटामध्ये 0.4 ॲम्पियर एवढा काय होतोय, करंट फ्लो होतोय. तर यामध्ये तुम्हाला सांगितलं हाऊ मच चार्ज, म्हणजे यामधून किती प्रभार वाहून नेला जाईल, या कंडक्टरमधून किती प्रभार वाहून नेला जाईल हे आपल्याला काढायचं आहे. मग यासाठी आपल्याला गिव्हन लिहिणं आवश्यक आहे. तर गिव्हनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, करंट दिलेला आहे. किती दिलं आहे रे, 0.4 ॲम्पियर दिलेला आहे. टाईम दिलेला आहे 5 मिनिट्स. पण आपल्याला माहिती आहे मिनिटचं कशामध्ये कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल, सेकंदमध्ये. म्हणजेच 5 मिनिटाला कितीने गुणावं लागेल, 60 सेकंदने. म्हणजे किती आलं, 300 सेकंद. टाईम किती आला, 300 सेकंद आला. क्यू आपल्याला माहिती आहे का, माहीत नाही, काढायचं आहे, चार्ज काढायचं आहे. आता हे काढण्यासाठी आपल्याला कशाचा फॉर्म्युला यूज करावा लागेल रे, ज्यामध्ये काय आहे, क्यू चार्ज आहे, टाईम आहे आणि करंट आहे. करंटचा फॉर्म्युला आपण पाहिला ना आत्ताच. काय करंटचा फॉर्म्युला, I = Q/T. यामध्ये किमती टाका. आयची किती किंमत आहे रे, 0.4. क्यूला क्यूची आपल्याला किंमत माहीत नाही आहे. टाईम किती आहे, 300 सेकंद. इकडे हे कसे डिव्हाइडला आहेत, इकडे आल्यावर काय होणार, मल्टिप्लायला. मग 0.4 × 300 = Q. मग Q आपण इकडे पण लिहू शकतो. गुणाकार करा, किती आला रे गुणाकार, 4 त्रिक 12 आणि 0. पहा, आणि पॉईंट कितीच्या नंतर आहे, पहा 4 त्रिक 12 आणि वरचे 2 0. पॉईंट कितीच्या नंतर आहे, एक घर सोडून आहे. म्हणजे एक घर सोडून काय केलं आपण, पॉईंट दिला. मग Q किती आलं, 120 कुलोम. 4चं युनिट काय आहे, कुलोम. 100 यांचा गुणाकार करू, पहा किती, 000. बरोबर आहे ना गुणाकार, ओके, व्हेरी गुड, बरोबर आहे. तेवढाच आहे, 0.0 आलं आहे लक्षात. तर चार्ज किती आलेला आहे, 120 कुलोम एवढं आलेलं आहे. म्हणजे चार्ज पासिंग थ्रू द कंडक्टर, किती चार्ज दिसतंय तुम्हाला, चार्ज पासिंग थ्रू द कंडक्टर किती आहे, 120 कुलोम. किती कुलोम आहे, 120 कुलोम. आलंय लक्षात सर्वांचं. एक्झाम्पल सोपं आहे. तर यावरती आधारित तुम्हाला कधी टाईम काढायला सांगतील किंवा करंट काढायला सांगतील किंवा अशा प्रकारचं चार्ज काढायला लावतील, तर तुम्हाला येणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपला जो आपण इलेक्ट्रिक करंट पॉईंट स्टार्ट केला होता हा या ठिकाणी संपलेला आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये रेझिस्टन्स अँड ओहम्स लॉ या पॉईंटविषयी अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणीच थांबू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचे पॉईंट अभ्यासणार आहोत. धन्यवाद.